तर कसे तुम्ही सर्व मजेत असाल. मी संध्या पोरकर, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर मी इकडे आली होती गावाकडे म्हणजे तुम्ही विचार करत असाल कुठं, तर यांचा भाऊ राहतात तिथं आली होती मी. माझ्या मुलाचा बड्डे होता म्हणून. तर तिथंच आता इथं म्हटलं चला व्हिडिओ शूट करूया. व्हिडिओ काढण्यासारखं छान ठिकाण आहे. ट्रॅक्टरवर काढला, एक बैलाजूर काढला, पण बैलाजूर काढता बैलानं मलाच मारलं. खूप मजा आली. आता इथे एक व्हिडिओ शूट करतो, तुम्ही बघा तोपर्यंत मी कसं शूट करत असते व्हिडिओ. काढा. आता हे बनवतात माझे रील. त्यामध्ये त्या प्रवीण मोठा आवाज करून ठेवला होता दुसऱ्याच गाण्याचा. मला म्हटलं थांब, मला जरसा व्हिडिओ शूट करू दे. तर गाणं कोणचं असेल? तारीफ न करीतनी मैं होशी गवा बैठू, हे सॉन्ग होते. त्या सॉन्गवरती होशी गवा बैठू करत आहे मी आता. ऐसा न चाहत मी दुनिया को भुला बैठू. तिथे एक रील शूट केली. मध्ये मध्ये तो आवाज वाढत होता. त्याच्यानंतर त्याला म्हटलं की थांब आता जरासा आवाज, म्हणजे दोन, एक मोबाईलचा आवाज येत होता, एक ते त्यानं लाऊडस्पीकर घेऊन आला होता कुठचा, त्याचा आवाज येत होता. म्हणजे दोन आवाज येत होते. त्याच्यामुळे मी कन्फ्यूज होत होते. हे एक रील 3 वेळा शूट केली मी. मग म्हटलं बस झालं. नंतर मग तिथं केसामध्ये गजरा सुरू करायला झालंच, तर ते दुसऱ्या साईडनं सुद्धा अंधार येत होता. नंतर मग त्यांना म्हटलं तिकडच्या साईडने मी चिंचीच्या खालून येते. तर तिथून आले. मग हे रील बघितली पण आहे तुम्ही. केसामध्ये एक गजरा फिरता, या गजऱ्यावर नजर असं काहीतरी आहे ते सॉन्ग लिपसिंग दिलेत मी. या पोरीचा बघून घ्या नवा नवा नखरा. माझा आवाज चांगला नाही आहे मला माहीत आहे. खूप जणांनी मला कमेंट पण केल्यात. तर बघा आम्ही आलो सोयाबीन बघायला. सोयाबीन झाली समजा, आता सोंगायचंच काम आहे. सोयाबीन कोणाची आहे सोयाबीन सांगा तुम्ही. आता मी तुम्हाला आधी सांगितलं मी कुठं आली, कोणाच्या घरी आले, त्याच्यावर तुम्हाला समजलं असेल का सोयाबीन कोणाची आहे म्हणून. त्यांची सोयाबीन आहे ही. जांबाचे झाडं पण आहेत, पण त्याला जांब एवढे छोटे छोटेसे जांब आहेत. मोठे मोठे जांब पाहिजे होते. दाखवू का तुम्हाला मी? पण लांब हे बोरं पण आहेत बघा. बोराला कसे बोर आले. ज्यांना बोराचे झाडं माहीत नाही त्यांच्यासाठी बोर आहे बघा. त्याला आहेत, छोटे छोटे आहेत. मोठे झाल्यानंतर दाखवते मी तुम्हाला मग बोराचा कलर वगैरे. ठीक आहे. आणि हा स्पेशली मला एक कमेंटमध्ये सांगा मी कशी दिसत आहे. फर्स्ट टाइम मी गजरा लावलाय, कधी लावत नाही. आणि सर्वजण म्हणत होते एक वेळेस गजऱ्यावर फोटो काढा, गजऱ्यावर फोटो काढा. तर गजऱ्यावर तर काढू शकते. आणि काही जणांच्या कमेंटात की तुम्ही बेबी कट सारखे केस कट करा, ते नाही करू शकत मी. सॉरी, कारण की मी एवढी उंच बाई, एवढाले केस मला चांगले नाही दिसत. तर कंटिन्यू बघत राहा माझा ब्लॉग. चला, काय म्हणतात बिग बॉस पाहणं बंद कर. लावला का आता कोणाचा काढू? काकूचा. हा काय प्रकार? यान पुढे चालत अरे हा, तेव्हाच बोला ना. कट कर फिल्टर घे. हा काय प्रकार? काय डायलॉग जमलं. पाहणं बंद कर. गोलीगात करतो मस्त, असं बक्का गिक्का असं दाखवतो गोलीगात. असंही केलं चालते, मारलं तरी चालते. मी ऍक्टिंग करून दाखवतो. हा. डायरेक्टरच्या वरती आहे तुम्ही. आपल्या जमतच नाही तुमच्याकडे. आता काढा बरोबर. आता उठू नका त्या. ते बिग बॉस पाहणं बंद कर. आधी सोयाबीन सोंग, नाही ते SQR की झटक्यू बुक्कीट टेंगुळ. हा इकून निघत नाही रे, इकून आहे. नाही अटून आता आलोय आम्ही नदी काठी. पोहायला येत नाही बरं आम्हाला, कुणालाच पोहायला येत नाही. इथं गारा पण आहे, जायला भीती वाटते. जाऊ का नाही, पडून जाईल मी. जाऊ दे, मी जात नाही. मी इथूनच दाखवते तुम्हाला नदी. हे बघा नदी आहे. खूप पाणी खूप आहे नदीला. हे आमचे मागचे घसरतात का काय माहिती. हे आमचं पोरग बघा त्याच्यामध्ये कसं हे करते. खूप पाणी आलंय. सॉरी, मी नाही जाऊ शकत. बघा कसं मी घसरून जाईन आणि पळून जाईल त्याच्यामुळे. ठीक आहे, बघितलं ना पण. एक वेळेस परत. आता निघालो होतो घरी. म्हटलं निघता आता ट्रॅक्टरवर काढला, बैलांजवळ काढली एक रील. नंतर तिथं झाडात तिथं काढली, चिंचेजवळ काढले, नदीजवळ काढले. तर त्यांना म्हटलं थांबा आता JCB आली. त्यांच्या इथं सर्वच आहेत, म्हणजे ट्रॅक्टर, JCB, नंतर ते सोयाबीन वगैरे काढतात ते हडम म्हणतात त्याला ते. तर हेच राहिलं होतं JCB. तर म्हटलं चला JCB जवळ पण एक रील बनवून घेऊ. मग SQR की ZQ बुकेट टेंगुळ
ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, नेहमीप्रमाणे प्रेम द्या आणि स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.